नमस्कार प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये असा एक धक्कादायक निर्णय पाहायला मिळणार आहे जो फक्त जीवा आणि नंदिनीचं आयुष्य बदलणार नाही तर संपूर्ण कथेलाच भविष्य बदलून टाकणार आहे। एका बाजूला नातं वाचवण्यासाठी धडपड तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या येणाऱ्या बाळाचा त्याग करण्याची वेळ आणि या क्षणी गुरुजी देणार आहेत असा एक संकेत जो ऐकून प्रत्येक चाहत्यांच्या अंगावर अक्षरशः काटे येईल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असं प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर प्रत्येक चाहत्यांना द्यायलाच हवं। तर मालिकेमध्ये सध्या आपण पाहत आहोत की जीवा आणि नंदिनी यांच्यातील नातं दिवसेंदिवस तुटत चाललेलं आहे। एकेकाळी एकमेकांच्या साठी जीव ओवाळून टाकणारी जीवा आणि नंदिनी आज विश्वासाच्या एका प्रश्नावर सामोरं उभे टाकते। सर्वगेचा निर्णय घेतला। दोघांचं फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं, आपल्या आयुष्यात एक छोट्याशा बाळाचं आगमन होण्याचं, पण नियतीने वेगळंच डाव मांडला। गैरसमज वाढत गेलं, शंका मनात घर करू लागल्या आणि या सगळ्यांचा सर्वात मोठा फटका बसला त्यांच्या नात्याला। रात्रभर झोप न लागलेला जीवा एकटाच बसून विचार करत असतो, जर नंदिनीचा माझ्यावर विश्वास राहिला नाही तर त्या नात्याचं भविष्य तर काय? आता कुठे बाळाचं वाढवायला सुरुवात झाली आहे। अवघ्या 3 महिन्यात आमच्यामध्ये इतकं अंतर आलं आहे, तर पुढे आम्ही कायमचे वेगळे होऊन मला असं आयुष्य नको। आणि या क्षणी तो एक निर्णय घेतो, असा निर्णय ज्यामुळे प्रत्येकही हादरून जातील। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नंदिनी समोर उभा राहतो, त्याच्या डोळ्यात राग, पण त्या रागापेक्षा जास्त वेदना दडलेली असतात। तो नंदिनीला म्हणतो की तुला असं वाटतंय का मी पुन्हा एकदा 16 डिसेंबर सारखं काहीतरी घडवणार आहे, पण आता मला बाबाच व्हायचं नाही। माझ्या मनातली प्रत्येक स्वप्न संपलं आहे। मी आताच आर्याला घेऊन ऑपरेशन करण्यासाठी जाणार आहे। हे शब्द ऐकताच नंदिनीला मोठा धक्काच बसतो। ती जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण जीवा कोणताच विचार करत नाही। तो रागातच घराबाहेरून निघून जातो। नंदिनीच्या डोळ्यात अश्रू वाहत असतात। तिच्या मनात एकच भीती असते, जीवा खरंच हे पाऊल उचलणार का तर ते माहित नाही। पण प्रेक्षकांनो, इथून सुरुवात होते भागातील सर्वात मोठा ट्विस्ट। आर्याच्या घरी जात असताना अचानक रस्त्यामध्ये जीवाची भेट गुरुजींशी होते। गुरुजी त्याला थांबवतात। जीवा काही बोलण्याआधीच गुरुजी शांतपणे म्हणतात, मला माहिती आहे जीवा, तू कोणत्या वेदनेतून जात आहेस। आई बाबा होण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तुम्ही सरोगसीचा निर्णय घेतला, त्यामुळे मी तुम्हाला अडवलं नाही, कारण तुमच्या डोळ्यातलं स्वप्न मला दिसत होतं। पण आज परिस्थिती बदलली आहे। जेव्हा शांतपणे ऐकत असतो तेव्हा गुरुजी पुढे म्हणतात, कधी कधी नातं वाचवण्यासाठी एकदा स्वप्न सोडावं लागतं। नवरा बायकोच्या आयुष्यात जेव्हा तिसरी व्यक्ती येते तेव्हा प्रेमापेक्षा गैरसमज वेगाने वाढतात। म्हणून आज तू जो निर्णय घेतला आहे ना, तो कदाचित कठीण आहे, पण कोणाची चूक नाही। हे ऐकता जीवाच्या डोळ्यात पाणी येतं। तो मनात विचार करतो, ज्या बाळासाठी मी प्रत्येक दिवस मोजत होतो, आज त्याच बाळाला या जगात येण्याच्या आधीच मी संपवणार आहे। मी कसा बाबा आहे ना। जीवाच्या मनातील वेदना ओळखून गुरुजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, देव कधीच कोणाचं सुख कायमचे हिरावून घेत नाही। तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो। आणि तुला वाटते की सगळं संपलं आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव। आज जे सुख तुझ्यापासून दूर होत आहे ना, त्यापेक्षा कुठेतरी मोठं सुख तुझ्या आयुष्यात येणार आहे। आणि त्यानंतर गुरुजी एक संकेत देतात, त्याचमुळे संपूर्ण कथेला नवीन दिशा मिळणार आहे। मी आधीही सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगतो, नंदिनी स्वतःच्या तिच्या पोटी तुझ्या बाळाला जन्म देणार आहे। तू आणि नंदिनी दोघे आई बाबा होणार आहात, त्यामुळे कोणताही चुकीचा विचार मनात आणू नकोस। तू शांत आपलं नातं वाचव, कारण देवाने तुझ्यासाठी अजून खूप मोठं सुखी संसार ठेवला आहे, भविष्य लिहून ठेवलं आहे। गुरुजी हे शब्द ऐकता जीवाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेची एक हलकीशी झलक दिसू लागते। त्याच्या मनावर अपराधाची ओझं काहीतरी हलकं होतं। तो गुरुजींचे आशीर्वाद घेतो आणि शांतपणे पुढे निघून जातो। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जीवा खरंच ऑपरेशनचा निर्णय बदलणार आहे का? नंदिनी गुरुजींनी दिलेला हा संकेत कळणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी खरंच स्वतःच्या पोटी बाळाला जन्म देणार आहे की या मागे अजून एकदा मोठा ट्विस्ट दडलेला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या पुढील भागात मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुमच्या मते गुरुजींचा संकेत खरा ठरेल का? नंदिनी आणि जीवा पुन्हा एकत्र येऊन आई बाबा झालेले तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।